वर्धा जिले के बाढ़ के पानी में फंसे 3 बच्चों को सुरक्षित निकाला गया। देवली तालुका के डिगदो में बाढ़ के पानी में 3 बच्चे फंस गए थे। फंसे हुए लोगों में एक स्कूली छात्र और 2 अन्य शामिल हैं। तीनों की हालत ठीक है। यशोदा नदी में अचानक बाढ़ आने से बच्चे यहां फंसे थे। डिगडो में शमशान घाट के शेड में बच्चे फंस गए थे। शेड के आसपास बाढ़ के परिसर को पानी ने घेर लिया था। देवली तहसीलदार समर्थ क्षीरसागर मौके पर पहुंचे। बाढ़ से बच्चों को बचाने के लिए जिला बचाव दल और देवली अग्निशमन विभाग के कर्मचारी ने काफी मशक्कत के बाद बच्चों को रेस्क्यू किया। जिले के कई इलाकों में रात से हो रही बारिश से यशोदा नदी और नालों में बाढ़ की स्थिति बनी है। इस वक्त विधायक राजेश वकान भी मौके पर उपस्थित थे। वर्धा से योगेश लखोटे की रिपोर्ट। पावसाळा लागण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी खोलीकरण असेल, संरक्षण भिंत असेल, हे काम करण्याचं आम्ही त्या ठिकाणी चालू केलं आणि बऱ्याचशा ठिकाणी ते काम पण पूर्णत्वास गेलं। या ठिकाणी अनेक गावं अशी आहेत की त्या ठिकाणी परत व्यवस्था करावं लागेल। ही व्यवस्था सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि या पूर परिस्थितीवर 24 तास मी लक्ष ठेवून आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याचं काही काम नाही। काल रात्रीपासून वर्धा जिल्हा तसेच देवळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू होता आणि त्यामध्ये यशोदा नदीला पूर आलेला होता। त्या पुराचा अंदाज एक शाळकरी मुलगा आणि 2 युवक होते, त्यांना पुराचा अंदाज आला नाही। त्यामुळे त्यांनी नदी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक पाणी वाढल्यामुळे ते करू शकले नाहीत। त्या ठिकाणी आम्ही नगरपालिकेचे फायर ब्रिगेड तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक यांना तात्काळ पाचारण केलं आणि त्यांनी त्या तिघांना रेस्क्यू केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन पण इथं मदतीला होतं आणि पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांच्या मदतीनं हा रेस्क्यू यशस्वीरित्या पार झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की असे जर काही ठिकाणे असतील तर त्या ठिकाणी लोकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा। सर्व नागरिकांना आव्हान आहे की नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं, पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये। तसेच जर पाणी वाढत असेल तर जिल्हा प्रशासनाचा आपला आपत्ती कंट्रोल रूम तहसीलला चालू आहे, तिथे ते रिपोर्ट करू शकतात। तिथून आपली टीम, जिल्ह्याची टीम किंवा तहसीलची टीम आम्ही त्या ठिकाणी पाठवू शकतो।